नमस्कार, मी कल्याण बोले केएल मराठी न्यूज मध्ये सर्व वारकऱ्यांचं स्वागत आहे। विठ्ठल रुक्मिणीचा रथ या ठिकाणी नेण्याची परंपरा आहे। या ठिकाणी लाखो भाविकांचा मेळावा या पंढरपूर मध्ये होत असतो आषाढीला। आपल्या सोबत काय माऊली आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। जय हरी माऊली। जय हरी माऊली। काय कुठून आला, काय आम्ही सांगाल? नागपूरवरून आलेला रमणा मारुतीवरून आणि आम्हाला छान खूप आनंद वाटत आहे। दर्शनाला वेळ जरी लागला असला तरी बाकीची ती व्यवस्था जरी गर्दी असली तरी व्यवस्था भरपूर होते, म्हणजे व्यवस्था चांगली होते आणि सर्वांना म्हणजे उपाशी राहावं लागेल। पांडुरंगाचा रथ निघतो, काय परंपरा आहे, काय माहिती आहे तुम्हाला त्याची? या म्हणजे सर्व पालख्या निघाल्यानंतर शेवटी हा रथ निघतो। असं आहे का? हो। तुम्ही किती वर्षापासून मी येतो? आता 5 वर्षाच्या जवळ। काय बदल वाटतो पंढरपूर मध्ये? काहीच बदल नाही, जसं आहे तसंच आहे। बदल व्हायला पाहिजे। जय हरी महाराज। जय हरी जय हरी। कुठून आलो? आम्ही मुंबईवरून आलो, मुंबईवरून। ठाणा मुंबई। काय सांगताल, आज वारीमध्ये आलाय? मस्त किती दिवस वाटलं, झाला आलो? आता 14 वर्ष आली येतो आम्ही। 14 वर्ष। हा, मस्त वाटलं, काय सांगताल? एकदम मस्त, एकदम आता मन प्रसन्न होतो। आणि जे बी येणारे लोक यावर्षी सर्व व्यवस्थित केलं सर्व। आणि जिथं आपला एंटरटेनमेंट बरोबर बसवलाय, कोणाला तकलीफ नाही, काय नाही। आणि अशी सर्व भाविकांनी यायचा आनंद लुटायचा, कोणाला तकलीफ द्यायची नाही, तसं साधं साहेब वागायचं व्यवस्थित। तिथं आपण पांडुरंगाच्या चरणी दर्शन झालं का? झालं, दर्शन झालं, मस्त दर्शन झालं। किती वेळ लागला दर्शनाला? तर झालं ना, आता तरी पण दीड दिवस लागला। 1.5 दिवस। हा, काय दर्शन घेताना काय तुला त्रास झाला का? नाही 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 नाही, एकदम काय नाही। असं वाटत होतं का पांडुरंगाची मूर्त कधी आपल्याला दिसते, एकदम मस्त वाटला। असं दरवर्षी त्या पांडुरंगा सांगितलंय दर्शन भेटो। जय हरी माय। जय हरी। कुठून आला? आम्ही खांदे जळगाव जिल्हा पिंपळगाव। झालं का दर्शन? हो झालं। किती वेळ लागला? आम्हाला 9 तास लागले होते। काय मागितलं पांडुरंगाकडे? काय नाही, आम्हाला चुकीच एवढंच मागितलं। हो। आपल्यासोबत महाराज आहेत, महाराज जय हरी। जय हरी। काय सांगताल, आज एकादश आहे, आज पांडुरंगाचा रथ आहे, पाठीमागं आरती चालू आहे। हो, परंपरा हा रथ उत्सव ज्यांना बाह्य दर्शन किंवा मुखदर्शन होत नाही त्यावेळेस रथात बसून स्वतः भगवंत विठ्ठल भगवंत आणि रुक्माई माता आणि सत्यभाव माता असं हा रथामध्ये सगळ्याला दर्शन मिळावं म्हणून हा रथ उत्सव आयोजित केलेला असतो या, आणि खूप सारा आनंद आहे। महाराज कुठून रथ जातो, हे कसा जातो काय? हे रथ इथून असा जातो आणि तुकोरबाई मठापासून काळ्या मारुतीपासून असा नाथ चौकातून खाली येतो प्रदक्षिणा। किती वर्षाची परंपरा आहे? आता ही परंपरा जुनी पूर्वी पार परंपरा आहे। काय सांगताल तुम्ही आज? काय एकदम आनंद आहे, आता आनंद आहे। सगळ्याला दर्शन मिळावं हीच तुम्हाला सांगतो, याच्यामुळेच तुम्हाला सांगतो हे प्रदक्षिणा होत। सर्वसामान्याला दर्शन मिळत नाही, सर्वसामान्याला दर्शन मिळावं हीच अपेक्षा, म्हणून ही प्रदक्षिणा आहे। आपल्यासोबत काय पोलीस प्रशासनाचे अधिकारी आहेत, त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन आपल्या वारकऱ्यांना सेवा दिलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहे। सर नमस्ते। नमस्कार सर, नमस्कार। कुठून आलो? मी नाशिकने आलो। नाशिक ना। काय सांगताल, आज वारीचा बंदोबस्त करताय, आज एकादश आहे। आमचं काम कधी संपत नाही, जेव्हापर्यंत पब्लिक पूर्ण जेव्हा भक्त आहे तेव्हापर्यंत इथून जाणार नाही। आमचं काम कंटिन्यू चालणार आहे, जेव्हापर्यंत आम्हाला क्लोजिंग आदेश वरून भेटणार नाही तेव्हापर्यंत आम्ही काहीच करत नाही। त्यावेळेस वारकरी अंदाज किती असू शकतात तुमच्या माझ्या प्रशासनाच्या? हिशोबाने लाखोच्या हिशोबाने भाविक आले, हा. त्याचा अंदाज सांगताच येणार नाही कोणाला। आणि एवढी भीड पाहून तर लोक उत्सुक झालेले आहे, त्यानुसार मला तर वाटत नाही का उद्यापर्यंत हे संपवणार, परवापर्यंत हे गर्दी संपू शकत नाही असं माझं म्हणणं आहे। कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। महाराज, या रथाची परंपरा किती दिवसापासून चालू आहे, किती वर्षापासून चालू आहे? हा रथ 1749 पासून सुरुवात आहे। 1737 साली सरदार खाजगीवाले यांच्या स्वप्नामध्ये स्वतः देवांनी असं येऊन सांगितलं की लक्षावधी लोक दर्शनासाठी येतात, त्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही, त्यासाठी तुम्ही एक उत्सव मूर्ती तयार करा आणि त्याचा एक प्रदक्षिणा मार्गावरनं प्रत्येक आषाढीला आणि कार्तिकीला एक प्रदक्षिणा फेरी घ्या, जेणेकरून लक्षावधी वारकऱ्यांना आपलं दर्शन, आपल्या इष्ट देवाचं दर्शन, लोक लांब लांबून चालत येतात, फार भक्तिभावाने येतात आणि दर्शन होत नाही, ही समस्या दूर करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना पांडुरंगाचं दर्शन व्हावं म्हणून ही खाजगीवाल्यांनी सुरू केलेली परंपरा आहे। आणि आमचं देवधर घराणं आहे ते तेव्हापासून इथं आलं आणि ही परंपरा आम्ही पुढे नेत आहोत। त्यामध्ये
या रथाला 18 पगड जातीचे सगळे जण असतात, जे सरदारांकडे संस्थानामध्ये होते. अगदी सुतार, लोहार, वडर इथपासून सर्व 18 पगड जमातीचं म्हणजे सगळ्या लोकांचं त्या काळापासून असलेलं सामाजिक समरसतेचं दर्शन यातून होतं. ही आपली परंपरा जी आहे वैष्णवांची, ती पुढे चालू करण्याचं काम आपल्या इथं होतं. आणि मी लहान 3 वर्षाचा असल्यापासून येतोय. दरवर्षी 61 वर्ष या वर्षी माझं. त्यामुळं मला हा खूप आनंद आहे. सगळ्या भाविकांना याचं दर्शन होतंय आणि हा रथाचा मान सगळ्यांना मिळतो.